हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पात्र महिलांची वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत वाढवली। डोमेसाईलसह 5 एकर शेतीची अट मागे घेण्याचा निर्णय। लाडकी बहीण योजनेला नोंद आणि प्रक्रियेला 1 रुपयाही घेतला जाणार नाही। अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट करणं तलाठ्याला भोवलं। जिल्हाधिकाऱ्यांकडून तडकाफडकी निलंबन। ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। अंबादास दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून माफी, षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केल्याचा आरोप, तर फडणवीसांकडून दानवेंवरील कारवाईच्या प्रस्तावावर चर्चेला नकार। अजित पवार गटाच्या देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं नेत्यांना मार्गदर्शन। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांचा अर्ज। भाजपकडून 5, शिंदे गट दादा गटाकडून प्रत्येकी 2, ठाकरे काँग्रेसकडून प्रत्येकी 1, पवारांचा शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा, तर 2 अपक्ष अर्ज। अवघड दिवेघाट पार करत माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। 2 दिवस सासवडमध्ये मुक्काम केल्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीच्या दिशेनं मार्गस्थ होणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवारांची भेट। पवारांकडून राहुल गांधींना पंढरपूरच्या वारीचं निमंत्रण। वारीला येण्याबाबत लवकर आपल्याला कळवतो, राहुल गांधींचं आश्वासन। हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचं षडयंत्र। संसदेत हिंदूंना हिंसक बोललं गेलं, हेच का तुमचे संस्कार? पंतप्रधान मोदी राहुल गांधींवर संतापले। काँग्रेसने पराभवाचा विक्रम केला। लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100चा आकडा गाठू शकली नाही। मित्रपक्षांचीही मतं खाल्ली। पराभवाचं आत्मचिंतन करा, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक सल्ला। मोदी सरकार अल्पमतात 400 पारचा नारा दिला, पण 240च्या खाली जागा आल्यात, त्यापैकी 50 जागा चोरल्यात। आम्ही कोर्टात जाणार, खासदार संजय राऊतांचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।